जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज आहे सागरचा बड्डे म्हणजे शंभूचा बड्डे. सो त्याच्यासाठी मी काय काय प्रिपरेशन करते हे सगळं तुम्हाला दाखवते. शॉर्ट व्हिडिओ बनवलेलाच आहे मी, पण लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवते. सगळ्यात पहिले सागरला सगळेजण बर्थडे विश करा, कमेंट करा. तुम्ही तर करतच नाही, पण ॲटलिस्ट ब्लेसिंग तरी द्या. सो स्टे ट्यून. आहेत प्लास्टिकच्या पन्न्या, इकडे चॉकलेट्स आणि इकडे मुरमुरे आणि फरसाण एकत्र करून ठेवले मी. आणि हे अशा प्रकारे भरलेलं आहे बघा. आता किचनमधनं हॉलमध्ये शिफ्ट झालोय आम्ही, कारण की किचनमध्ये खूप गरम झालं असतं. इकडे मस्त AC एकदम चिलिंग कुलिंग करून काम व्यवस्थित करायचं. आणि हाताशी इसको पकडणे वाली हूँ मैं, आणि डॅडूला पण पकडणार आहे. सगळ्यांना कामाला लावणार आहे मी आता. हे बघा पप्पा स्वतःहूनच आलेत मदत करायला, आहे की नाही? फॅन बंद करू? हा, मग AC लावलं फॅन मध्ये. हे खिडकी बंद कर. स्टेट येऊन इकडे मम्मी हे असं करतीये आणि डॅडू आणि मी भरायचं काम करतोय. दोन सिमत करो आपल्या बायकामध्ये. इकडे मम्मी एकदम प्रोफेशनली करतीये बघा, तुम्हाला दाखवते. सगळं कसं असं ॲस्थेटिक झालं पाहिजे ना शंभूचा बर्थडे. पॅकेट नंबर 1 पॅकेट. आयडिया माझी आणि कामं दुसरी करतायत, काही प्रॉब्लेम नाहीये. किती आहे नंबर? शंभू बघ, तुझा डॅडू तुझ्या बर्थडे साठी काम करतोय, तुझी मम्मा पण करतीये आणि मी सगळ्यात मोठं काम करते आणि शूट करते. आहो पप्पा खालीच टाकलं सगळं, पॅकेट मध्ये टाक. स्टेडियम गाईज. काय दाखवायचंय का मम्मी तुला? फर्स्ट वालं संपलं. आता हे मी सेकंड स्टॉक काढलाय आणि फर्स्ट मध्ये एवढे पॅकेट्स झालेत. किती असतील पप्पा हे पॅकेट्स? आणि इकडे आमच्या मम्मीचे कष्ट. हे करायची गरज नाही आहे, माझ्याकडे मशीन आहे, त्याने फक्त असं स्वाईप करायचं, लगेच चिपकतं. पण तरी पण आमची मम्मी बघा. परफेक्ट सांगितलं मी. फायनली ही एक बॅग भरून ठेवली आहे आणि ही एक बॅग भरून ठेवली आहे. सो किती आहेत मी मोजले नाही. एक तर वाटून पण झालाय आणि एक देवाजवळ पण ठेवलाय. देवाजवळचं दाखवते. सो असे एवढं 2 बॅग्स भरल्यात. स्टे ट्यून. मम्माने सगळ्यात पहिले देवप्पांजवळ ठेवलंय. सो मम्मी, तुझ्या आज लेकाचा बर्थडे, काय म्हणणं आहे तुझं? बंद कर कॅमेरा. थोडं माणसाला हे करून द्यायचं. ही क्लिप मी कट नाही करणार, मी टाकणार. अशी मला वाटलं आता उत्तर देते मला मध्ये बंद कर कॅमेरा. एडिटिंग मध्ये हा पार्ट कट होणार नाही. रेडी का आता तू? नाही, तो कट करणार सुद्धा. हा कट करणार आहे. आज मी एवढी हसलीये काय सांगू तुम्हाला. लय हसले. एकतर यांचं कॉमेडी भांडण. खरं यांच्यावरती लॉंग व्हिडिओ बनवलं पाहिजे, जास्त व्हायरल होतील माझे. एकटू फायनली मम्मी रेडी झालीये. बोल. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे. 11/3. तुम्ही शांत बसा ना, मला बोलू द्या. ओव्हर ऍक्टिंग लगी भाषा विषय चेंज आहे मम्मीची. हा बोल. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे, तरी पण त्याच्याविषयी काय बोलायचं, कितीही बोललं तरी कमीच आहे. तो माझा मुलगा नाही, तो ह्या काळातला माझा श्रावण बाळ आहे. त्याच्या एवढं गुणी टचूट, त्याला नजर नको लागायला. खूप 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 करतो आई वडिलांसाठी. त्याच्यासारखा मुलगा सर्वांना लाभो, हीच माझी इच्छा ईश्वर चरणी. झालं. हॅपी बर्थडे भय्यू. मम्मी नेहमी त्याला भय्यू म्हणते. सो गुड.
पप्पा तुम्ही आज दिनांक 11/3/2026 माझ्या मुलाचा वाढदिवस असून आज 11/3/2026 ला काय रे थांबकट करायचं 11/3/2026 ला वाईफ डे पण आहे. मी आनंदाने माझे मुलगा आणि बायको कर्तृत्व नसून मी शिकवलेल्या संसाराला ते हे करून पुढं हातभार लावून पुढं चाललेले आहेत. त्यांची अशीच प्रगती होत राहो अशी माझी देवाचरणी प्रार्थना आहे, ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हॅपी बर्थडे सागर, हॅपी वाईफ डे. मला काय माहिती आता त्यांनी कुठं बघितलं. अजून काय बोलायचंय? काय नाही, सुखी सागर राहू दे. सागर विषय माझी काय? मुलगी नम्रता ही पण कर्तृत्वान निघली. तिने अशी साथ द्यावी, असे कर्तव्य बजावत राहावे ही देवाचरणी प्रार्थना. मला इतकं हसून येतं तोंडावर शिव्या देतात लय. स्टे ट्यून डिस्ट्री सागर, तुझं हे बघत असशील ना तर लय हसशील. आणि तू याच्यापेक्षा कॅमेरा मागचं शूट बघायला पाहिजे तर लय हसून हसून हस तर माझं काही खरं नाही. सो सागर, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तू ज्या क्षेत्रात आहे म्हणजे ज्या क्षेत्रात तुला करायची इच्छा होती त्याच क्षेत्रात आहे. तुझी प्रगती दिवसांदिवस वाढत जाओ. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तू फक्त सुखी राहा. आम्हाला दुसरं काही नकोय. हो ना मम्मी? येस. तू असंच आनंदी आणि हसत राहावं. एका बहिणीला तिचा भाऊ सुखात असणं हेच महत्वाचं असतं. त्याच्याकडनं कोणती अपेक्षा नसते असं म्हणून मी टॅब वगैरे भरपूर घेते तुझ्याकडनं, घेत राहणार. पण तरी पण मी म्हणणार की एका बहिणीला मनापासून वाटत असतं की तिच्या भावाने फक्त आनंदी राहावं. तिला काही नाही दिलं तरी चालेल असं. पण तू देत राहा. सो एनिवे, विश यू द मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ब्रो. एन्जॉय कर. तुझ्या लाईफमध्ये दिवसेंदिवस आणखीन प्रगती हो हीच मी देवाचरणी, ईश्वरचरणी, महाकालचरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पांकडे पण हीच प्रार्थना करते. सो स्टेडिओ. एवढे मुलं आले. पिशवी फिनिश केली मावशीने आणि मम्मीने आवाज देऊन मला तर लाजच वाटते. मी तर लांबच आहे. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. छोटा बर्थडे बाळाचा खाऊदारा इकडे. ते स्वतः कचरा भरतायत तिथला. किती स्वच्छता ठेवतायत बघा. चार टाइम गाडी येते तरी लोक तिथे कचरा टाकतात. मग ते स्वतः भरतायत कर्मचारी. यांचा वाद. मावशी सगळ्यांची हिंदी बोलती, मराठी असलं तरी काका चिडतात. हा आणलाय मम्मी. हॅपी बर्थडे. केक डिस्ट्रीब्युशन. सो आता जस्ट आम्ही शीतळा माता देवीच्या मंदिरात आलोय. देवीला मी हळदी कुंकू लावलं, स्वतःला लावलं आणि देवीचा हार माझ्या हातात येऊन पडलाय आपोआप. आता प्रसाद म्हणून सगळ्यांना केळी वाट. सो खूप अवतार झालाय. फ्रेश पण नाही होऊ शकत. देवीच्या मंदिरात आली आहे. हात बघू शकता तुम्ही दोन्ही पण. सो केळी वाटप केलं आणि फरसाण वाटप केलं. मी जास्त शूट नाही काढलं कारण की मला खूप ऑड वाटत होतं. आपण जे काय करतो ते नाही कळलं पाहिजे. पण याआधी पण मी असं खूप सेलिब्रेशन्स केलं पण त्यावेळेस मी व्लॉगिंग करत नव्हते. सो आत्ता व्लॉगिंग करते तर हा माझा छोटा लाईफचा पार्ट तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून मी शूट केलं. सो अशा प्रकारे आम्ही सागरचा म्हणजे शंभूचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. आय होप तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशाच भन्नाट. सो लास्टला मी काही बालीचे व्हिडिओज टाकते जे त्यांनी मला टाकलेले आहेत शूट करून. सो नक्की व्ह्यू एन्जॉय करा आणि कसं वाटलं ते पण मला कमेंट करून सांगा. अजून पण व्हिडिओ मी मागवते, त्यांना जसं शक्य तसं ते पाठवत आहेत. सो स्टे ट्यून.
It's your birthday. Happy birthday. It's your birthday. Happy birthday.